Jai Hind friends, I am presenting here a presentation titled Mind Awakening Education. बुद्धीला कार्यप्रवण करणारं शिक्षण असं आपण याला म्हणू शकतो. एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट aspect of the human life. Education imparts knowledge to the mind and makes the human life more valuable and more meaningful. Therefore, education should be mind awakening. ह्या ठिकाणी आपण शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षणाचा जो काही उद्देश आहे तो उद्देश समजून घेणार आहोत. शिक्षणामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर फार मोठा परिणाम होतो. आपलं व्यक्तिमत्व शिक्षणामुळे घडतं. त्यामुळे शिक्षण आणि आपलं व्यक्तिमत्व ह्यामध्ये जो सहसंबंध आहे त्याविषयी आपण या ठिकाणी काही बघणार आहोत. यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे, नंबर 1 बॅलन्स्ड पर्सनॅलिटी, सम व्यक्तिमत्व, आणि दुसरं आहे बायस्ड पर्सनॅलिटी, विषम व्यक्तिमत्व. हे 2 घटक आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत प्रामुख्यानं. म्हणजे शिक्षणाचा आपल्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो या ठिकाणी. सो एज्युकेशन मेक्स आवर पर्सनॅलिटी, एज्युकेशन मोल्ड्स आवर पर्सनॅलिटी. परंतु आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतो आणि त्या शिक्षणामधले काय घटक आहेत, शिक्षणामध्ये काय आहे, त्याच्यावरती आपले व्यक्तिमत्व घडत असतं. सो देअरफॉर द कॉन्टेंट ऑफ द एज्युकेशन मेक्स आवर पर्सनॅलिटी. द पॅटर्न ऑफ एज्युकेशन मेक्स आवर पर्सनॅलिटी. त्यामुळे सध्याची जी काही शिक्षण व्यवस्था आहे ती आपल्या शिक्षणाला चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यास पुरे आहे का, असा प्रश्न निर्माण होतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी आपण बघणार आहोत की काय होतं. एज्युकेशन इज नथिंग बट ट्रेनिंग ऑफ माइंड. दिस इज द बेसिक फंडामेंटल ऑफ एज्युकेशन. एज्युकेशन इज नथिंग बट ट्रेनिंग ऑफ माइंड. म्हणजे शिक्षण काय आहे, तर आपल्या मेंदूला एक प्रकारचं प्रशिक्षण देणारं हत्यार आहे किंवा प्रशिक्षण देणारं एक साधन आहे. आपल्या मेंदूला शिक्षण हे घडवतं. आपल्या मेंदूमध्ये जे काही विचार करण्याच्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमतांना वाढवतं, त्या क्षमतांना ॲक्टिवेट करतं. सो देअरफॉर स्टुडंट, यू मस्ट अंडरस्टँड दॅट the purpose of education is to activate the human brain powers, human brain faculties. That is the prime aim of education. This thing we have to notice here. त्यामुळे शिक्षणामुळे आपल्या बुद्धीचा विकास होणं अपेक्षित आहे. परंतु सध्या परिस्थितीमध्ये हे घडत नाही आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जर आपल्याला स्वतःचं व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर आपल्याला काय काय केलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी मी सांगितलं आहे की नंबर 1 शिक्षण घेतल्यानंतर किंवा शिक्षण घेत असताना हे केलं पाहिजे. नंबर 1 रीडिंग, विवेकी वाचन, अवांतर वाचन ज्याला आपण म्हणू, हे केलं पाहिजे. अवांतर वाचन हे घेतल्यानंतर त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे, चिंतन आणि मनन. आणि त्यानंतर मग आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आचारामध्ये फरक पडतो, कृतीमध्ये फरक पडतो, तो झाला पाहिजे. सो देअरफॉर स्टुडंट्स, these things should be the outcome of proper and true education. That is, number 1, we have to follow the reading after acquiring the basic education. अवांतर वाचन केलं पाहिजे. त्या वाचलेल्या बाबींवरती विचार, चिंतन, मनन केलं पाहिजे आणि आपल्या
वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आचारामध्ये बदल घडून आणला पाहिजे. सो दीज आर द 3 प्राईम आस्पेक्ट ऑफ ट्रू एज्युकेशन. ह्या गोष्टी आपल्या शिक्षणाने घडल्या पाहिजे. परंतु प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये हे होत नाही, कारण प्रचलित शिक्षण हे अभ्यासक्रम आधारित आहे. एक विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम आपल्याला नेमून दिलेला असतो, शालेय अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम, आणि ह्या अभ्यासक्रम आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला डिग्री मिळते, आणि ती डिग्री मिळाल्यानंतर आपण स्वतःला शिक्षित असं समजतो. पण दॅट इज नॉट इनफ. बिसाइड एज्युकेशन वी शूड रीड. लॉट ऑफ रीडिंग इज रिक्वायर्ड. ज्याला अवांतर वाचन म्हणू, विवेकी वाचन म्हणू. चांगली चांगली पुस्तकं, चांगले बायोग्राफीज, चांगले विचार, चांगली फिलॉसॉफी हे आपण वाचलं पाहिजे आणि त्याच्यावर चिंतन पण केलं पाहिजे, आणि त्यानंतर आपल्या व्यवहारामध्ये तसा बदल झाला पाहिजे. ह्या 3 गोष्टी आपल्याला ह्या शिक्षणाकडून अपेक्षित आहे. सो देअरफॉर इट इज ए काइंड ऑफ ट्रेनिंग ऑफ माइंड. म्हणजे आपल्या बुद्धीचा विकास घडून आणणं, आपल्या बुद्धीला कार्यप्रवण करणं, आपल्या मेंदूमध्ये जे काही क्षमता आहेत, वैचारिक क्षमता, त्या क्षमतांना कार्यप्रवण करणं हा शिक्षणाचा उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ह्या ठिकाणी ट्रेनिंग ऑफ माइंड किंवा प्रशिक्षण ज्याला मी म्हटलेलं आहे, हे कसं होतं, तर त्यासाठी काय आवश्यक बाबी आहेत, तर ह्या ठिकाणी मी मांडलेल्या आहेत. ह्या 3ही बाबी आहेत, 1, 2 आणि ह्या 3 बाबी ज्या आहेत ह्या एकमेकाला कनेक्टेड आहेत. असा हा ट्रायंगल आहे, अँड दिस इज अ ट्रायंग्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ दीज फॅक्टर्स. याच्यामध्ये प्रामुख्याने काय, इक्लिप्टिक रीडिंग. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इक्लिप्टिक रीडिंग. त्याच्यानंतरची स्टेप आहे कॉन्टेम्प्लेशन, म्हणजे चिंतन आणि मनन, आणि त्यानंतरची ॲक्शन म्हणजे कृती, आचार. म्हणजे आपण आचरण कसं करतो, आपला व्यवहार कसा असतो, दॅट इज द थिंग. म्हणून व्यवहार हा विचारातून येतो. म्हणजे विचार आणि आचार ह्यांचा फार जवळचा संबंध आहे का नाही. विचार आणि आचार ह्यांचा अतिशय जवळचा आणि निकटचा संबंध आहे. विचार आणि आचार ह्यांचा संबंध अतिशय जवळचा आहे. परंतु ही जी मधली स्टेप आहे कॉन्टेम्प्लेशन, ही पण महत्त्वाची आहे. म्हणजे विचार आणि आचार हे एकमेकाला कनेक्टेड आहेत, परंतु त्याच्यामध्ये हे कॉन्टेम्प्लेशन किंवा चिंतन आणि मनन झालं पाहिजे. तरच हे जे काही आपण रीडिंग करतो, ह्या रीडिंगमार्फत जे विचार येतात ते आचारामध्ये प्रगट होतात. आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. सो थॉट्स आर रिफ्लेक्टेड इन ॲक्शन, आहे की नाही. बट देअर शुड बी दिस स्टेप कॉन्टेम्प्लेशन. मग आता चांगले विचार घेण्यासाठी what are the sources? So I have given here sources. The sources for good thoughts are primarily books and experiences. चांगली पुस्तकं आणि चांगले अनुभव हे जर आपण घेत राहिलो अगदी म्हणजे शालेय जीवनापासून, तर ग्रॅज्युअली we shall accumulate lot of knowledge. Then information would be processed into knowledge. म्हणजे हे इक्लिप्टिक रीडिंग आहे. इक्लिप्टिक रीडिंग म्हणजे काय, व्यापक विवेकी वाचन असं त्याला शब्द आहे. इक्लिप्टिक रीडिंग म्हणजे काय, व्यापक विवेकी वाचन. दॅट इज कॉल्ड इक्लेक्टिक रीडिंग. व्हास्ट अँड वाईड रीडिंग such as sociology, history, geography, science, etc. Philosophical, inspirational biographies and listening of experiences from surroundings. So student, you have to emphasize here the prime source of good thoughts are books and experiences. आपल्याला शाळेमध्ये शिक्षक हे शिकवतात. त्याच्यानंतर बुक्स आर ऑल्सो आवर गुड टीचर. वन मोर ॲडिशनल टीचर इज देअर, एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टीचर
एक्सपिरियन्स किंवा अनुभव हा पण एक उत्तम शिक्षक आहे. मग अनुभव स्वतःचे असतील, आपल्या सभोवतालच्या व्यक्तींचे असतील, त्यातल्या त्यात ज्येष्ठ व्यक्तींचे असतील. हे एक्सपिरियन्स फार महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर ते एक्सपिरियन्स आपल्या ज्ञानामध्ये खूप मोठी भर टाकतात. त्यामुळे पुस्तकं आणि अनुभव हे 2 महत्त्वाचे सोर्सेस आहेत. मग ह्या ठिकाणी आपण ही वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे, म्हणजे सोशिओलॉजीपासून हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, फिलॉसॉफी वगैरे वगैरे. आणि प्रेरणादायी आत्मचरित्र वाचले पाहिजे, इन्स्पायरेशनल बायोग्राफीज अँड लिसनिंग ऑफ एक्सपिरियन्सेस फ्रॉम सराउंडिंग. आपली लिसनिंग पण चांगली पाहिजे, श्रवणशक्ती ज्याला आपण म्हणतो, लिसनिंग ॲबिलिटी शुड बी स्ट्रॉंग. म्हणजे हे सोर्स झाला, इथून आपल्याला चांगले विचार मिळतात. हे विचार मिळाल्यानंतर पुढे काय होतं, पुढची स्टेप आहे कॉन्टेम्प्लेशन ऑर कॉजिटेशन, चिंतन आणि मनन. हे जे काही आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेतलेली आहे बुक्समधून आणि एक्सपिरियन्सेसमधून, त्या विचारांवरती चिंतन झालं पाहिजे, त्याच्यावरती आपण थिंक केलं पाहिजे. थिंकिंग पॉवर शुड बी ॲक्टिवेटेड. सो दॅट इज कॉल्ड मेडिटेशन ऑर कॉन्टेम्प्लेशन. मेडिटेशन ऑन द अक्वायर्ड इन्फॉर्मेशन, मेडिटेशन ऑन द अक्वायर्ड इन्फॉर्मेशन थ्रू रीडिंग अँड एक्सपिरियन्सेस. म्हणजे आपण जे काही वाचन आणि अनुभव ऐकलेले आहेत त्याच्यावरती आपण विचार करायला शिकलं पाहिजे. नाही तर आपण काय होतं, गोष्टी वाचल्यासारखं पुस्तकं वाचून किंवा एखादा अनुभव गोष्टी स्वरूपात ऐकून आपण सोडून देतो. तसं झालं नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर तुमचे ॲक्शन्स आणि बिहेवियर किंवा कृती आणि तुमचा स्वभाव याच्यामध्ये जो बदल होईल तो आपण जज केला पाहिजे. जज्ड टेम्परामेंटल ॲक्शन्स. म्हणजे आपली जी काही ॲक्शन आहेत ती अगदी तौलनिक पाहिजे, जजमेंटल पाहिजे. जजमेंट करता आलं पाहिजे की आपली जी काही ॲक्शन आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे, हे करण्याची क्षमता ही आपल्यामध्ये प्राप्त होईल जर आपण ह्या सर्व स्टेजमधून गेलो तर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घेतलं पाहिजे की द इम्पॉर्टंट फॅक्टर्स आर इक्लेक्टिक रीडिंग, देन कॉन्टेम्प्लेशन अँड देन ॲक्शन. इक्लेक्टिक रीडिंग व्यापक किंवा विवेकी वाचन ज्याला म्हटलेलं आहे मी ह्या ठिकाणी, त्यासाठी बुक्स चांगले वाचले पाहिजे आणि चांगले अनुभव पण आपण ऐकले पाहिजे. त्यानंतरची स्टेप आहे कॉन्टेम्प्लेशन, कॉजिटेशन, चिंतन आणि मनन. ही स्टेप आहे. या ठिकाणी आपण शिकलं पाहिजे की आपण जे काही विचार वाचलेले आहेत त्या वाचलेल्या विचारांना नॉलेजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ही महत्त्वाची पायरी आहे कॉन्टेम्प्लेशन. हे केलं पाहिजे आणि अल्टिमेटली ऑल दिस थिंग्स विल अल्टिमेटली अफेक्ट टू आवर बिहेवियर. तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचं आहे. म्हणून ट्रेनिंग ऑफ माइंड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जे शिक्षण घेतो ते शालेय शिक्षण असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षण असेल, आफ्टर अक्वायरिंग डिग्रीज वी बिकेम एज्युकेटेड, आहे की नाही. आफ्टर अक्वायरिंग सर्टन डिग्रीज वी बिकेम एज्युकेटेड. आपण शिक्षित बनतो. कधी? शालेय किंवा महाविद्यालयीन डिग्री घेतल्यानंतर, BA, BCom, BSc, MA, MCom, MSc वगैरे वगैरे, डॉक्टरेट वगैरे वगैरे, वी बिकम एज्युकेटेड. आपण शिक्षित बनतो. पण हे शिक्षण म्हणजे कसं? हे शिक्षण म्हणजे अभ्यासक्रम आधारित असतं. धिस एज्युकेशन इज सिलॅबस बेस्ड. त्याच्या बाहेरचं आपल्याला तिथं शिकवलं जात नाही. म्हणून आपल्याला हे सगळं काय करावं लागतं? अवांतर गोष्टी वाचाव्या लागतात, अवांतर पुस्तकं वाचावं लागतात. त्यामुळे त्या पुस्तकातून आणि त्या अनुभवातून आपल्याला जे नॉलेज मिळतं ते नॉलेज घेतल्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जातो, पुढच्या पायरीला जातो. ती पायरी आहे सुशिक्षित बनणे. शिक्षित, सुशिक्षित, एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड. दिस इज द नेक्स्ट स्टेप ऑफ आवर पर्सनॅलिटी. सो दिस इज द डेव्हलपमेंटल स्टेज इन आवर पर्सनॅलिटी. हे कुठल्याही व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये ही दुसरी पायरी असते. वेल एज्युकेटेड होणे, सुशिक्षित होणे. शिक्षित झाल्यानंतर ही व्हायला पाहिजे. पण ती होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्या ठिकाणी पुढची जी पायरी आहे ती आहे कल्चरल बनणं, आहे की नाही. वी बिकम कल्चर्ड. शिक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनणे म्हणजे आपल्यावर आणखी संस्कार व्हायला पाहिजे. आपल्या स्वतःवरती जेव्हा संस्कार होतील तेव्हा आपण काय होऊ? कल्चर्ड होत, सुसंस्कृत होत.
आणि मग त्याच्या पुढची जी पायरी आहे तेव्हा आपण क्लायमॅक्सला पोहोचू आणि वी बिकेम ए सेन पर्सन. सॅनिटी विल बी डेव्हलप्ड, म्हणजे विवेकशीलता ज्याला आपण म्हणू. सो दीज आर द स्टेप्स: एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड, कल्चर्ड अँड सेन पर्सनॅलिटी. सॅनिटी म्हणजेच आपण शिक्षित बनतो, त्याच्यानंतर पुढची पायरी आहे सुशिक्षित बनणे, त्याच्या पुढची पायरी आहे सुसंस्कृत बनणे आणि शेवटची पायरी आहे विवेकशीलता निर्माण होणे. सो दीज आर द स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट फॉर आवर पर्सनॅलिटी. मग ह्या स्टेजेस येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं? जसं मी आता याच्या आधीच्या स्लाईडमध्ये सांगितलं की वी हॅव टू अक्वायर गुड थॉट्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. गुड थॉट्स, हे जे गुड थॉट्स आहेत, चांगले विचार जे आहेत, त्याचा सोर्स मी सांगितला तुम्हाला की बुक्स अँड एक्सपिरियन्सेस. विवेकी वाचन आणि अनुभव हे स्तोत्र आहेत. स्त्रोत कुठले आहेत? विवेकी वाचन आणि अनुभव. गुड बुक्स अँड एक्सपिरियन्सेस आर द प्राईम सोर्सेस फॉर गुड थॉट्स. हे आपण इथे घेत गेलो, शिक्षित होत असताना हे आपण जर करत गेलो, ह्या स्टेजला, ह्या ठिकाणी जर केलं तर आपलं मार्गक्रमण जे आहे सुशिक्षित बनण्याकडे सुरू होतं. मग हे अर्ली स्टेजमध्ये जर केलं तर इट विल बी मोर बेनिफिशियल. म्हणजे शालेय जीवनापासूनच जर तुम्ही हे जर केलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला ह्या स्टेजपासून इथे सरकायला फारसा वेळ लागणार नाही. कारण तुम्ही चांगले जर विचार ह्या मार्गाने जर घेत गेलात, चांगल्या पुस्तकातून महनीय व्यक्तीची पुस्तकं वाचणे, त्यांचे आत्मचरित्र वाचणे आणि चांगल्या चांगल्या लोकांचे अनुभव ऐकणे, भाषणांमधून म्हणा किंवा त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे अनुभव ऐकणे, हे जर तुम्ही केलं तर यू विल मायग्रेट फ्रॉम दिस स्टेप टू दिस स्टेप व्हेरी इझिली, इजंट इट? सो हे शालेय जीवनात जर झालं तर हे जास्त चांगलं. देअरफॉर दिस इज द फॉर्म्युला, किंवा ह्या ठिकाणी मी तुम्हाला म्हणेल की हे सूत्र आहे की तुम्हाला ह्या पायरीवरून इथे जाण्यासाठी हे सूत्र आहे. गुड थॉट्स, गुड बुक्स, गुड एक्सपिरियन्सेस, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे तुम्ही करत जर गेलात तर यू विल रीच टू दिस स्टेप. त्यानंतर वरच्या पायरीला गेल्यानंतर काय होतं की तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार आलेले असतात त्या विचारामुळे तुमच्यामध्ये एक चिंतन आणि मनन सुरू झाल्यानंतर एक डिसनमेंटची स्टेज येते, रॅशनॅलिझम येतो, ज्याला मराठीमध्ये विवेक किंवा सम्यक दृष्टी असं म्हणता येईल. सम्यक दृष्टी म्हणजे एक बॅलन्स्ड विजन येतो आणि तो विजन ह्या स्टेपला तुम्हाला यायला सुरुवात होते. जर तुम्ही ह्या स्टेपमधून इथे गेलात तर इथे तुम्हाला हे अनुभवायला मिळेल, कारण तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार आलेले असतात ॲटोमॅटिकली दीज थॉट्स विल इग्नाईट युअर पोटेन्शियल ऑफ थिंकिंग. तुमची जी काही वैचारिक शक्ती आहे ती वैचारिक शक्ती आपोआप कार्यप्रवण होईल, तुम्हाला विचार करायला ती प्रवृत्त करेल. सो देअरफॉर स्टुडंट, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू स्टार्ट धिस स्टेप अँड ॲटोमॅटिकली यू विल रीच टू धिस स्टेप. आणि हे करत असताना तुम्ही हळूहळू पुढच्या स्टेपला जात असता, पुढच्या पायरीला जाता, तुम्ही सुसंस्कृत होता. दॅट इज कल्टिव्हेशन ऑफ माइंड ही स्टेप आहे. सो माइंड इज कल्टिवेटेड म्हणजे तुम्ही तुमच्यावरती संस्कार झाले, तिथून इथपर्यंत येत 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 तुमच्यावरती काही संस्कार झालेले आहेत, तुम्ही सुसंस्कृत होता. यू बिकम ए कल्चर्ड पर्सन, त्याला सुसंस्कृतपणा म्हणतो आपण. आणि त्या ठिकाणी तुम्हाला माइंडफुलनेस येतं, कॉन्सायन्स येतो, म्हणजे तुमचा सदसद विवेक जागृत होतो. ही स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्या ठिकाणी माइंडफुलनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ एनी पर्सनॅलिटी. A good person has a good mindfulness. He has a good conscience. त्याचा विवेक, सत्सद विवेक ज्याला आपण म्हणतो, तो जागृत झालेला असतो. आणि असा व्यक्ती हा शेवटी त्याला आपण सेन पर्सनॅलिटी म्हणतो. सॅनिटी विल बी डेव्हलप्ड इन दॅट पर्सन. विवेकशीलता त्याच्यामध्ये निर्माण होते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या स्टेप्स आहेत. ह्या स्टेप्स जाण्यासाठी हे जे घटक आहेत हे अशा प्रकारे तुमच्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही पायरी प्लस ही पायरी प्लस ही पायरी प्लस ही पायरी असं केल्यानंतर यू विल बी ए गुड पर्सन. अल्टिमेटली दिस स्टेज विल कम इन टू युअर लाईफ. युअर पर्सनॅलिटी विल रिफ्लेक्ट दिस थिंग, सॅनिटी.
सॅनिटी विल बी रिफ्लेक्टेड इन युअर पर्सनॅलिटी. तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या आचारामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये विवेकशीलता जाणवायला लागते. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जेव्हा जेव्हा काही कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात, द्वंद्व निर्माण होते, त्यावेळेस तुमचं जे काही निर्णय क्षमता असतात त्या विवेकशील बनतात. पण हे कधी ह्या पायऱ्यांचं आपण अनुकरण केलं, ह्या पायऱ्या प्लस प्लस करत गेलो तर, आहे की नाही. आणि मग असं तुमचं हे ग्रोथ होत जाते पर्सनॅलिटीची. आणि मग तुम्ही एक बॅलन्स्ड पर्सनॅलिटी म्हणून तुमची पर्सनॅलिटी उदयास येते. त्याला समव्यक्तित्व किंवा समव्यक्तिमत्व असं म्हणता येईल आपल्याला. इट इज अ बॅलन्स्ड पर्सनॅलिटी. सो दिस पर्सनॅलिटी और दिस स्टेज इज कॉल्ड बॅलन्स्ड पर्सनॅलिटी स्टेज. ही अशा प्रकारची तुमची ग्रोथ होते. आणि ही ग्रोथ झाल्यानंतर अल्टिमेटली तुमचे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार कसे होतात, दॅट ऑल द ट्रान्झॅक्शन्स, दॅट ऑल द डिलिंग्स विथ एव्हरी पर्सन बिकम रायटियस. बॅलन्स्ड ॲक्शन, आहे की नाही. रायटियस म्हणजे काय, नीतिमत्ता तुमच्यामध्ये येते, ऑनेस्टी येते, प्रामाणिकपणा, सत्सद विवेक, ह्या गोष्टी तुमच्यामध्ये आल्या की यू विल बिकम ए रायटियस पर्सन अँड यू विल हॅव बॅलन्स्ड ॲक्शन्स. ह्या गोष्टी ह्या ठिकाणी होतात. आणि अशी ही जी पर्सनॅलिटी आहे विद्यार्थी मित्रांनो, दिस पर्सनॅलिटी इज कॉल्ड बॅलन्स्ड पर्सनॅलिटी. आणि हे होण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्यात महत्त्वाचं आहे की यू हॅव टू इनकल्केट ए काइंड ऑफ हॅबिट फॉर गुड बुक्स अँड लिसनिंग हॅबिट्स ऑफ एक्सपिरियन्सेस. ह्या स्टेप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे काही शिक्षण घेतलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही फक्त डिग्री घेतलेली आहे. सो दॅट डिग्री इज अ बेसिक अँड फंडामेंटल इलिजिबिलिटी, इजंट इट. दॅट इज नॉट ए काय म्हणता येईल की तुम्हाला हे इकडे जाण्यासाठी ती डिग्री पुरेशी नाही आहे. तुम्हाला हे सगळे ॲडिशनल ज्या गोष्टी आहेत ह्या करत राहाव्या लागतात. हे एज्युकेटेड पर्सन बिकम ए वेल एज्युकेटेड अँड ही बिकम ए कल्चर्ड अँड ही बिकम ए सेन पर्सन, आहे नाही, विवेकशील. तर ह्या पायऱ्यांनी तुम्हाला वर सरकता येईल विद्यार्थी मित्रांनो. सो देअरफॉर आवर एज्युकेशन सिस्टीम imparts you a basic degree. You have to utilize this basic degree, whatever it may be, BA, BCom, BSc, MA, MCom, MSc, or doctorate, whatever it may be. So you become a educated person. You will have the eligibility to move on along this path. Again, but you have to do these things. These are the additional things. अवांतर वाचन वगैरे हे करणं आवश्यक आहे. कारण ट्रेनिंग ऑफ माइंड म्हटल्यानंतर तिथं थॉट्स, आहे की नाही, इनपुट ऑफ थॉट्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे इनपुट ऑफ थॉट्स जर होत गेलं तर ह्या सगळ्या स्टेजेस आपोआप घडत जातात आणि हे डेव्हलपमेंट होत राहतात. म्हणजे तुमच्यामध्ये डिझर्नमेंट, रॅशनॅलिझम म्हणजे विवेक आणि सम्यक दृष्टी डेव्हलप व्हायला लागते. माइंडफुलनेस आणि कॉन्सायन्स पण तुमचा वाढायला लागतो. तुमचं जे काही जजमेंटल पॉवर आहे, खरं काय, खोटं काय, वाईट काय, चांगलं काय, आहे की नाही, ह्या गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतात. तर ह्या सर्व स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवाल. आणि ह्या शिक्षणाचा उद्देश तुम्ही लक्षात ठेवाल की बेसिक एज्युकेशन घेतल्यानंतर ह्या स्टेप्स करत जर तुम्ही गेलात तर शिक्षणाचा जो उद्देश आहे तो सफल होईल. सो दॅट इज द माइंड अवेकनिंग एज्युकेशन. दिस इज कॉल्ड माइंड अवेकनिंग एज्युकेशन. ह्या बेसिक डिग्री घेतल्यानंतर तुमचा माइंड तेवढा अवेक होणार नाही, आहे की नाही. तुमचं जे काही विचार करण्याच्या क्षमता आहेत तेवढ्या प्रगल्भ होणार नाहीत, परंतु ह्या स्टेपमधून तुम्ही जात राहिला तर तुमचा विचार करण्याच्या क्षमता वाढतील आणि दॅट एज्युकेशन बिकम ए अवेकनिंग एज्युकेशन. आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं, माझा असा अनुभव आहे की विद्यार्थ्यांना असं वाटतं की शिक्षण म्हणजे फक्त डिग्री घ्यायची आणि डिग्री घेतल्यानंतर नोकरी करायची आणि नोकरी करून पैसा कमवणे आणि मजा करणे, असं काही विद्यार्थ्यांचं थिंकिंग आहे. आता ह्या ज्या स्टेप आहेत ह्या ठिकाणी महत्त्वाचं काय, विचार. गुड थॉट्स तुम्ही घेतल्यानंतर तुमच्यामध्ये काय होतं, विचार येतात, तुमच्या मेंदूमध्ये विचार येतात. ह्या विचारांवरती तुम्ही काय करणार, पुढची प्रक्रिया करणार, दॅट इज कॉजिटेशन, म्हणजेच चिंतन आणि मनन करणार, आहे का नाही. तुम्ही जे काही गुड थॉट्स घेतलेले आहेत, कुठून, बुक्समधून आणि अनुभव ऐकून घेतलेले जे काही थॉट्स आहेत,
ह्या थॉट्सवरती तुम्ही प्रक्रिया करताय. काय करताय? कॉजिटेशन, चिंतन आणि मनन, कॉन्टेम्पलेशन ज्याला आपण म्हणू, कॉन्टेम्पलेशन करताय, चिंतन आणि मनन करताय. आणि मग त्याचं रिफ्लेक्शन कुठे दिसतं? तुमच्या ॲक्शनमध्ये, आहे की नाही? मग हे तुमचे जे काही आचार आहे, तुमची जी कृती आहे, ॲक्शन आहे, त्याच्यावरती ते रिफ्लेक्ट होतात. म्हणून हे जे काही महत्त्वाचे सूत्र आहे, मी या ठिकाणी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे की थॉट अँड ॲक्शन. जसे थॉट तसं ॲक्शन. सो थॉट कंट्रोल्स द ॲक्शन. थॉट्स आर अल्टिमेट एक्सप्रेशन ऑफ ॲक्शन. विचार हेच तुमचे ॲक्शन कंट्रोल करतात. म्हणजे तुमच्या डोक्यात जे विचार आहेत ते प्रकट होत असतात, परंतु त्या विचारावरती मध्ये ह्या ठिकाणी चिंतन आणि मनन व्हायला पाहिजे, तर ते ॲक्शन योग्य पद्धतीने एक्सप्रेस होतील. सो दिस इज द फॉर्म्युला अँड you have to follow this formula to become a sane person. You have to develop the sanity. विवेकशीलता तुमच्या डेव्हलप होण्यासाठी ह्या पायऱ्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. नुसतं BA, BCom, BSc किंवा महाविद्यालयीन डिग्री घेणं हे योग्य नाही विद्यार्थी मित्रांनो. आता आपण ह्या ठिकाणी व्यक्तिमत्व बघितलं आपण, नाही की नाही? बॅलन्स्ड पर्सनॅलिटी बघितली, व्यक्तिमत्व. आता इम्बॅलन्स्ड ज्याला आपण म्हणू, ते विषम व्यक्तिमत्व काय आहे? तर विषम व्यक्तिमत्वामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की ह्या ठिकाणी एज्युकेशन घेतल्यानंतर वेल एज्युकेटेड होणं गरजेचं आहे. वेल एज्युकेटेड झाल्यानंतर कल्चर्ड होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर सॅनिटी डेव्हलप होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एज्युकेशन घेतल्यानंतर ह्या स्टेपमधून आपण जायला पाहिजे, तर इथे पोहोचू आपण, आहे की नाही? म्हणजे दिस स्टेप प्लस दिस स्टेप प्लस दिस स्टेप प्लस दिस स्टेप. सो दिस इज द सिक्वेन्स ऑफ द what I can say process to become a sane person or to develop our wisdom. आपलं शहाणपण किंवा विजडम, विवेकशीलता डेव्हलप करण्याच्या ह्या पायऱ्या आहेत. इथून आपण जर गेलो असो तर आपल्याला हे ह्या ठिकाणी पोहोचता येईल, जसं आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं. परंतु बरेचसे विद्यार्थी काय करतात? एज्युकेशन घेतल्यानंतर ते काय करतात? नोकरी बघतात. आणि नोकरी बघून, चांगली नोकरी बघून कमाई करतात, आनंदाने जगतात आणि मजा करतात. म्हणजे हे जे शिक्षण आहे, अशा प्रकारचं डिग्री घेतलं तर त्याला पोटार्थी शिक्षण म्हणू आपण, आहे की नाही? ज्या शिक्षणाने तुम्ही फक्त नोकरीसाठी शिक्षण घेताय आणि तुमचं पूर्ण लक्ष चांगल्या नोकरीवरती आणि चांगल्या मिळकतीवरती आहेत, फक्त पैसा मिळवणे, असं जर असेल तर त्या शिक्षणाला पोटार्थी शिक्षण म्हणूया आपण, आहे की नाही? पोटार्थी शिक्षण आहे. दिस इज नॉट अ माइंड अवेकनिंग एज्युकेशन, आहे की नाही? हे बरेचसे विद्यार्थी तोच विचार करतात, शिक्षण घेतलं की लगेच चांगली कुठेतरी नोकरी मिळते का हे शोधत राहतात ते. तर असं जे शिक्षण आहे ह्याला पोटार्थी शिक्षण म्हणतात, आहे की नाही? पण हे शिक्षण फार काही कामाचं नाही आहे तुम्हाला एक चांगला व्यक्ती बनवण्यासाठी. कारण पोट भरण्याची जी प्रक्रिया आहे तर प्राणी पण करतात, कुठलाही प्राणी करतो, आहे की नाही? मग हे प्राण्यासारखंच झालं. म्हणजे थोडीशी डिग्री घेतली की डायरेक्ट आपण नोकरीच्या मागे लागणं, पैसा कमवणं वगैरे वगैरे, हे पोटार्थी शिक्षण आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेस बघतो की विद्यार्थी डायरेक्टली काय करतात? नोकरीसाठी शोध घ्यायला लागतात. आणि मग काय करतात की दे अर्न मनी, आहे की नाही? दे रन आफ्टर मनी अँड मटेरियल्स, आहे की नाही? दे रन आफ्टर मनी अँड मटेरियल्स दॅन एन्जॉयमेंट, आहे की नाही? म्हणजे हे सिक्वेन्सच आहे. मनी आलं की आपण मटेरियल्स घ्यायला लागतो, काही गाडी, घोडा, बंगला, मोबाईल वगैरे वगैरे ह्या गोष्टी घेतो. आणि मग आपलं सगळं काही केंद्र बिंदू जो होतो जीवनाचा तो एन्जॉयमेंट होतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं? आर्थिक बाब दिसते, त्यानंतर भौतिक सुख दिसतं आणि चंगळवाद दिसतोय, आहे की नाही? म्हणजे आर्थिक म्हणजे पैसा कमवणे, पैशातून भौतिक सुख विकत घेणे आणि मग त्या भौतिक सुखामध्ये रममाण होणे, त्याला चंगळवाद म्हणूया आपण. म्हणजे तेच फक्त. म्हणजे बघा, ह्या ठिकाणी एज्युकेशन घेतलं की विद्यार्थी डायरेक्ट इथून ह्या स्टेपवरतून इथे उडी मारायला बघतात आणि इथं डायरेक्ट नोकरी, पैसा आणि खूप साऱ्या वस्तू, हे एवढंच त्यांचं ध्येय असतं. हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं. म्हणजे मी सर्वच विद्यार्थ्यांना असं नाव ठेवणार नाही, परंतु जवळजवळ मी तर म्हणेन 90% विद्यार्थी त्यांचा प्रवास असा आहे. एज्युकेशन अँड डायरेक्टली जम्पिंग टू द
service and earning money. They run after money. They skip all these steps and they directly jump to this step. So therefore, student, you should not forget that skipping of these steps means you are becoming a imbalanced person. Your personality is going to be an imbalanced personality. हे लक्षात घ्या. ह्या स्टेप्स तुम्ही स्किप करताय आणि डायरेक्टली तुम्ही ह्या स्टेजवरती जाताय, ह्या स्टेपवरती जाताय, ह्या पायरीला जाताय, फक्त पैशाच्या मागे जाताय. म्हणजे तुम्ही फक्त एक प्राण्यासारखं जीवन जगताय, हे तुम्हाला लक्षात येत नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की मी खूप पैसा कमवला म्हणजे खूप मोठा झालो. नो, दॅट इज नॉट द थिंग. माझ्या बघण्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते बरेचसे असे आहेत. मग ही जी पर्सनॅलिटी आहे, अशी पर्सनॅलिटी जी आहे, इट इज अ बायस्ड पर्सनॅलिटी. विषम व्यक्तिमत्व म्हणू आपण याला. इट इज नॉट ए बॅलन्स्ड, इट इज अ बायस्ड. इट इज नॉट ए बॅलन्स्ड पर्सनॅलिटी बट इट इज अ बायस्ड पर्सनॅलिटी. म्हणजे एक कल्ली ज्याला आपण म्हणू बघतो, मटेरियलिस्टिक लाईफ. दे वॉन्ट टू एन्जॉय मटेरियलिस्टिक लाईफ, मनी अँड मटेरियल, दॅट्स ऑल. बाकी काही मेंटल डेव्हलपमेंटचा भागच येत नाही याच्यामध्ये. मग असे जे व्यक्ती आहेत त्याला म्हणू आपण बायस्ड पर्सनॅलिटी. आता मी शिकवत असताना बऱ्याच वेळेस असं बघतो की हे जे विद्यार्थी आहेत, इट इज ऑब्झर्वड दॅट मोस्ट ऑफ द न्यू जनरेशन बहुजन यूथ्स फॉलो धिस पाथ. म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, की मोस्ट ऑफ द न्यू जनरेशन बहुजन यूथ फॉलो धिस पाथ. बरेच नवीन पिढीचे बहुजन हाच शिक्षणाचा उद्देश समजतात, आहे की नाही. म्हणजे ते काय म्हणतात, शिक्षणाचा उद्देश हाच आहे, एवढा. इथे जायचं, पैसा कमवणे आणि एन्जॉयमेंट करणे, पोट भरणे आणि एन्जॉयमेंट करणे, दॅट्स ऑल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे असं व्हायला नको तुमच्या आयुष्यामध्ये. यू शुड नॉट स्किप these steps, but you should follow these steps and then you can move towards this step. म्हणून हे दोन पर्सनॅलिटीचे प्रकार आपण बघितले, बॅलन्स्ड अँड बायस्ड पर्सनॅलिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्याल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाचन आणि चांगले विचार आत्मसात करून एक बॅलन्स्ड पर्सनॅलिटी डेव्हलप कराल अशी अपेक्षा मी करतो. थँक्यू फ्रेंड्स. Degree is not wisdom. Degree is not wisdom. Knowledge is. Degree is not wisdom. Knowledge is. Knowledge knows no bounds. Keep indulging in it and climax would be sanity. हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की डिग्री म्हणजे काही शहाणपण नाही आहे किंवा विवेकशीलता नाही आहे, तर नॉलेज शहाणपण आहे किंवा विवेकता आहे. नॉलेज नोज नो बाउंड्स. नॉलेज आणि ज्ञान हे अनंत आहे, खूप मोठं आहे नॉलेज. नॉलेज नोज नो बाउंड्स. कीप इंडल्जिंग इन इट अँड क्लायमॅक्स वुड बी सॅनिटी. जर ह्या नॉलेजमध्ये तुम्ही जर म्हणजे जात राहिलात, त्याच्यामध्ये जर आनंद घेत राहिलात, तर क्लायमॅक्स किंवा अंत काय होईल, यू विल बी ए सेन पर्सन. सॅनिटी विल बी डेव्हलप्ड इन युअर पर्सनॅलिटी. So therefore, students, best wishes to you. Thank you. Jai Bhim.